एकीकडे पंढरपूरमध्ये आपण पाहतोय वारकऱ्यांचा मेळा जमलेला आहे, तर दुसरीकडे पुण्यातील प्रति पंढरपुरामध्ये सुद्धा आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय। मंदिर परिसरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। आषाढी एकादशी निमित्तानं पुण्यातील प्रति पंढरपूर मंदिराला फुलांची आरास करण्यात आलेली आहे। दरम्यान इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। आषाढी एकादशीचा ज्या प्रकारे पंढरपूरमध्ये उत्साह आहे तशाच प्रकारचा उत्साह जो आहे तो महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी विठ्ठल मंदिरं आहेत त्या ठिकाणी आहे। मी पुण्यातल्या सध्या सिंहगड रोडवर असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की हे विठ्ठल मंदिर जे आहे ते लाईटिंग खर्च सजवण्यात आलेला आहे। एकूणच आज सकाळपासून या ठिकाणी धार्मिक पूजा अर्चा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी जे आहे ते पहाटेपासून गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरच्या या रांगा ज्या आहेत त्या दर्शनासाठी भाविकांच्या आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी भाविकांनी केलेली आहे। भाविकांचा उत्साह जो आहे तो पुण्यातील या सिंहगड रोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये दिसतोय। अनेक जण अशा प्रकारच्या फुगड्या खेळत आहेत। आनंद जो आहे तो आषाढीचा अशा प्रकारे साजरा केला जातोय। त्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीचा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। तर पुण्यातल्या प्रति पंढरपूरचा आपण आढावा घेतलेला आहे। यानंतर मुंबईतील प्रति पंढरपूर अर्थात वडाळ्यातील प्रति पंढरपूर मंदिरामध्ये सुद्धा आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते। आज आषाढी एकादशी असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी इथे केलेली आहे।